पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत 2022 मध्ये अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 25 शेतकऱ्यांविरुद्ध अटकेचा वॉरंट जारी केलाय। तब्बल 3 वर्षांनी अटकेचा वॉरंट जारी का करण्यात आलाय, हे प्रकरण नेमकं काय आहे, त्याची सुरुवात कुठे झाली, याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शो मधून आपण घेणार आहोत। तर 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमधील हुसेनवालीकडे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार होता। त्यानंतर पंजाबमधील फिरोजपूरच्या उड्डाणपुलावर सॅटेलाइट सेंटरचं उद्घाटन करायचं होतं। पण तेवढ्यात भारतीय किसान युनियन क्रांतिकारी म्हणजेच बीकेयू आणि क्रांतिकारी पेंडू मजूर युनियनच्या आंदोलकांनी उड्डाणपूल ब्लॉक केला। त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा परत भटिंडा विमानतळावर गेला आणि तिथून कार्यक्रम न करताच दिल्लीला परत पंतप्रधानांना जावं लागलं। त्यावरून दिल्लीच्या थंडीत वातावरण मात्र राजकीय चांगलंच तापलेलं होतं। पंतप्रधानांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची भेट घेतली। पंजाब आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचं कलम 283 नुसार FIR नोंदवला गेला।